So welcome to today's class. Today we'll learn about what is question tag. Question tag काय आहे? तर मग बघा, क्वेश्चन टॅग काय असते माहिती आहे का? असा विचार करा तुम्ही तुमच्या मित्राला ते बोलायला, ठीक आहे? आणि त्याला बोलताना असं त्याचं कुठं लक्ष आहे ते तुम्हाला कळत नसते. म्हणून अचानकच तुम्ही काहीतरी विचारता बघा. एक जरासा असा छोटा प्रश्न विचारता, असं ध्यानात घेण्यासाठी की अरे याचं लक्ष आहे की नाही मी बोलायलो त्याच्यामध्ये. आता याचं एक्झाम्पल म्हणलं तर बघा, तुम्ही म्हणता किती गरमी आहे रे उन्हाची, हो की नाही? असं हो की नाही कसं काय म्हणता? आपण विचारण्यासाठी ध्यान देत आहे की नाही. ओके, मग हे हो की नाही जे आखरीला आहे ना तोच असतो क्वेश्चन टॅग. इट्स हॉट टुडे इजंट इट. मग इजंट इट काय झालं याच्यातला हा क्वेश्चन टॅग झाला. म्हणजे क्वेश्चन टॅग म्हणजे काय असते? एक प्रश्न असतो वाक्याच्या शेवटी येणारा. ओके, मग याच्यामध्ये काय असतात माहिती आहे का? याच्या एक्झाम्पल पासून आपण बघूया. ओके, याच्यामध्ये आहे ना आपण एक वाक्य घेऊ, यू लाईक आईस्क्रीम. तुम्हाला इथं स्क्रीनवर मी ते वाक्य दाखवणार, टाईप करतो, चिंता करू नका, तुम्हाला दिसेल इथे. अजून विद्यार्थी जॉईन व्हायलेत. सो यू लाईक आईस्क्रीम, आता एक वाक्य आहे, ठीक आहे? आता आपले हे ना पूर्ण काळाचे वाक्य संपलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळून जाईल. पण आता पहिल्यांदा हे वाक्य कसे बनतात त्याच्याकडे बघू, त्याच्यानंतर मग यांना कन्वर्जन कसं करतात, हे काय असतात, काय अपवाद आहे त्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टींकडे बघता येईल आपल्याला. ओके, तर मग बघा, आपलं वाक्य आहे यू लाईक आईस्क्रीम, अखेरला आपण डोंट यू म्हणून असं लिहिलेलं आहे. ओके, मग याच्यामध्ये क्वेश्चन टॅग कोणता असेल? एक प्रश्न असतो. वाक्याच्या आखरीला जो डोंट यू म्हणून लिहिलेला आहे ना, ठीक आहे, हे जे छोटा प्रश्न आहे वाक्याच्या आखरीला, हे आहे क्वेश्चन टॅग. आणि जे स्टेटमेंट असतात त्याला म्हणतात यू लाईक आईस्क्रीम, हे वाक्य आहे. ठीक आहे, या प्रकारे म्हणजे मी कोणतेही वाक्य दिले की त्याच्यातला क्वेश्चन टॅग कोणता आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे आता. ओके, मग मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देतो, त्याचं क्वेश्चन टॅग कोणता असेल ते सांगा मला फक्त. ओके, बघा कुठं आहे, पुन्हा सांगतोय, कॉमाच्या पुढील जे प्रश्न म्हणून वाटत आहे छोटासा, हा असतो क्वेश्चन टॅग. आता एक वाक्य देतो, त्याच्यातला कोणता असेल मला सांगा बरं तुम्ही. ओके, इथं स्क्रीनवर दाखवू की व्हॉट्सॲपवर सेंड करू मी तुम्हाला तो प्रश्न? यू कॅन टेल मी, देर इज नो प्रॉब्लेम. ओके, सांगा बरं. इट्स रेनिंग इजंट इट, याच्यातला क्वेश्चन टॅग कोणता असेल? आता पहिल्याचं उत्तर सांगलं की तुम्हाला दुसऱ्याचं लगेच आहे ना, या पहिल्याचं उत्तर सांगतो, तुम्ही फक्त ट्राय करा कोणता असेल गडे म्हणून. ठीक आहे, मी टॉपिकला सुरुवातही केली नाही, प्रश्नच विचारायला लागलो. पण काय असते माहिती आहे काय, हे आपण आता स्टार्टिंग करता. ओके, याच्यामध्ये जितक्या लवकर तुम्हाला हे कळेल तितकं सोपं जाणार. बघू दे मला आता काय काय उत्तर देईल तुम्ही. ओके, इजंट इट, बरोबर. आता मग बघा, हे जे पहिलं वाक्य आहे याच्यामध्ये कॉमाच्या नंतर काय आले, इजंट इट, हे झाला क्वेश्चन टॅग. कळालं? आता यू, मग बघा दुसऱ्या वाक्यामध्ये काय येणार, इट्स रेनिंग इजंट इट. मग यू फिनिश्ड युअर होमवर्क डिडंट यू, याच्यातला क्वेश्चन टॅग कोणता असेल सांगा बरं. क्वेश्चन टॅग काय वाटते तुम्हाला, कोणता असेल क्वेश्चन टॅग? सर्वांनी टाईप करायचं व्हॉट्सॲपवर. व्हॉट्सॲपवर टाईप करा, नाही तर वही घ्या, वहीवर लिहा, नंतर क्लास संपला की फोटो काढून ग्रुपवर सेंड करायचं. ओके, संतोष सर 11 मिनिट झाले, इतका उशीर करायचा नाही क्लासला. ठीक आहे, आता मी पुन्हा एकदा सांगतो या वाक्यातला क्वेश्चन टॅग कोणता आहे, नंतर अजून एक एक्झाम्पल विचारतो, बघू येईल का. ठीक आहे, खूप सोपं आहे. हे असे वेगवेगळे जे वाक्य आहेत याच्यामध्ये काय करायचं, कॉमा कुठे आहे बघायचं, कॉमा इथं आहे, याच्यानंतर जे दोन शब्द आहेत हे आहेत क्वेश्चन टॅग. हा आहे क्वेश्चन टॅग, हा आहे क्वेश्चन टॅग. ओके, आता पुढे एक वाक्य देणार आहे, त्याचा क्वेश्चन टॅग काय आहे ते मला सांगा तुम्ही. आर यू रेडी, तुम्ही तयार आहात? काय झालं, काय बोलायचा प्रयत्न करणार होते? हम्म,
सांगा बरं. स्क्रीनवर वाक्य लिहिलो मी. दे आर कमिंग ओव्हर, आरंट दे. याच्यातला क्वेश्चन टॅग कोणता असेल? दे आर आहे, कमिंग ओव्हर आहे, नाहीतर दे आर कमिंग ओव्हर आहे, आरंट दे आहे, की हे पूर्ण वाक्य आहे? काय आहे सांगा. आतापर्यंत हे आपण जे वरचे सोडवले वाक्य त्याच्या मदतीनं कोणतं असेल तुम्हाला काय वाटते? असेच ट्राय करत राहायचे. नंतर तुम्हाला आहे ना एकदा सवय लागली की सर्वचे उत्तर बरोबर देता येणार. हम्म. असं आहे का? मग अक्षरा मॅम तुम्ही काय करा, मी याचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ पण बघा बरं का. आता जर अशा तुमचा क्लास आहे त्याच्यामुळे उशीर होत आहे, तर मी याचे व्हिडिओ तयार केला आहे. क्लासेसचे व्हिडिओ होत नसतात, पण जे असे महत्त्वाचे ग्रामरचे टॉपिक्स आहेत याचा मी व्हिडिओ तयार करत असतो. ओके. बरोबर. खूप जणांनी बरोबर उत्तर दिलं. काय आहे? दे आर कमिंग ओन आरंट दे. मग तुम्हाला कळालं हे कॉमाच्या नंतर डोंट यू, इजंट इट, डिडंट, आरंट दे हे उत्तर आहेत. आता याच्यामध्ये एक सोपी नाहीतर काय म्हणतो आपण, एक कॉमन गोष्ट तुम्हाला ही दिसणार की या सर्व जे क्वेश्चन टॅग म्हणून जे नावं आहेत या गोष्टींना एन टी, हे एन टी सगळीकडे एन टी दिसत आहे. काय आहे? तर याचा अर्थ असतो नॉट. मग इथं आपण डायरेक्ट असं लिहू शकणार नाही का, डू नॉट? तर नाही, क्वेश्चन टॅगमध्ये कसं लिहायचं, असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं. ठीक आहे. मग डू नॉटचं बनते डोंट. ओके. डिड नॉटचं बनते डिडंट. आर नॉटचं बनते आर्नट. ओके. या प्रकारची वाक्य बनत असतात. ओके. मग तुम्हाला कळालं वाक्यामधला क्वेश्चन टॅग कसा शोधायचा. क्वेश्चन टॅग म्हणजे काय असतात, एक आखरीला एक प्रश्न असतो, छोटा छोटा प्रश्न असतो, म्हणून याच्या वाक्यामध्येच आहे बघा, नावामध्येच आहे क्वेश्चन, प्रश्न. ओके. आता मग आपल्याकडे आता ह्या चुका तर होणार नाहीत काय. मग आता आपण बघू वाक्यांमधले याच्यामध्ये काही रूल्स आहेत का. तर मग बघा याच्यामधले रूल कसे असतात माहिती आहे काय. जर पॉझिटिव्ह वाक्य असेल मग याच्यातलं क्वेश्चन टॅगला सोडलेलं जे असते ना ते असतो स्टेटमेंट्स. हा आहे क्वेश्चन टॅग, तुम्ही सांगला, मग हा झाला स्टेटमेंट. ओके. एक सेकंड, वेगळे कलर घेतो. हा हा झाला स्टेटमेंट. इट्स रेनिंग हा झाले स्टेटमेंट, म्हणजे हे वाक्य आहेत. ओके. आता ही वाक्य जर आहे ना तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत असेल, ओके, होकारात्मक वाटत असेल, तर याचा क्वेश्चन टॅग येतो नकारात्मक. आता मग हे होकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे कसं ठरवायचं सर, हे तुम्हाला प्रश्न असणारच. तर मग बघा कालच्या क्लासमध्ये सांगलो होतं मी, आतापर्यंतचे खूप काही 2-3 क्लासमध्ये मागच्या सेमिनारमध्येही सांगलो, नकारात्मक जेव्हा जेव्हा वाक्य येतात, प्रश्न येतात, कोणतीही गोष्ट नकारात्मक निगेटिव्ह जेव्हा येते तेव्हा आपण एका शब्दाचा यूज करत असता. कोणता शब्द आहे तुम्हाला आठवतो का? बरोबर, एन ओ टी, नॉट. नॉटचा यूज करत असता. मग जर वाक्यामध्ये अशा स्टार्टिंगच्या वाक्यामध्ये नॉट असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग येतो होकारात्मक, पॉझिटिव्ह. आणि जो वाक्य असेल निगेटिव्ह तर त्याचा क्वेश्चन टॅग येतो, वाक्य असेल निगेटिव्ह तर क्वेश्चन टॅग येतो पॉझिटिव्ह, आणि वाक्य असेल पॉझिटिव्ह तर क्वेश्चन टॅग येतो निगेटिव्ह. ओके. मग याचे एक्झाम्पल बघूत आता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल शी इज हॅप्पी. ठीक आहे. याचं एक्झाम्पल बघा आता. शी इज हॅप्पी. एक सेकंड हा. ज्यांच्या याच्यावर एक्झाम आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल क्लास आहे. ठीक आहे. नाहीतर मी आता रेग्युलर आपले वाक्य सुरू आहेत दररोजच्या क्लासमध्ये, हो की नाही. आज मी क्वेश्चन टॅग अचानक याच्यामुळे शिकवायलो कारण मला विद्यार्थ्यांनी म्हणले ज्यांच्या एक्झाम आहेत नाही तर ज्यांना हा टॉपिक करायचा आहे ध्यान द्या, काय प्रश्न असेल तर मला विचारत राहा. ओके. मग बघा शी इज हॅप्पी याच्यामध्ये क्वेश्चन टॅग कोणता आहे तुम्हाला काय वाटतो, आतापर्यंत सगळे सॉल्व केलं तुम्ही, याच्या मदतीनं तुम्हाला सांगता येईल का क्वेश्चन टॅग कोणता आहे? इजंट शी. करेक्ट. बरोबर. सगळ्यात पहिलं कोण उत्तर दिले? शिल्पा मॅम यांनी दिले. ओके. ठीक आहे. आणि त्यांनी 11 तारखेलाच लावला बरं का क्लास. त्याच्यानंतर इकडे सुप्ती मॅम यांनी दिलेले आहेत दुसऱ्या बॅचमध्ये. आणि तिसरी बॅच याच्यात कोण दिला सगळ्यात पहिलं उत्तर? हर्षदा मॅम. ठीक आहे. तर बघा आता बरोबर एजंट शी हा क्वेश्चन टॅग आहे. मग आपल्याला काय बघायचं, याच्यातला वाक्य बघायचं आहे, स्टेटमेंट बघायचं आहे. स्टेटमेंट आहे शी इज हॅप्पी. हे आता नकारात्मक आहे की होकारात्मक?
पॉझिटिव्ह म्हणजे मी खेळतो, निगेटिव्ह म्हणजे मी खेळत नाही. पॉझिटिव्ह म्हणजे मी होमवर्क करतो, निगेटिव्ह म्हणजे मी होमवर्क करत नाही. पॉझिटिव्ह म्हणजे मी येतो, निगेटिव्ह म्हणजे मी येत नाही. मग हे पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल? शी इज हॅप्पी, ती आनंदी आहे, हे पॉझिटिव्ह आहे ना, हो की नाही? ती आनंदी नाही म्हणलं तर हे निगेटिव्ह होते. आता हे पॉझिटिव्ह आहे, होकारात्मक वाक्य आहे, शी इज हॅप्पी. मग जेव्हा इकडं होकारात्मक असते, इकडं पॉझिटिव्ह असते, तेव्हा ते चा क्वेश्चन टॅग कसा असतो? निगेटिव्ह. मग बघा याच्यामध्ये दोन रूल असतात बरं का मेन क्वेश्चन टॅगमध्ये. पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो, वाक्य जर निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असतो. ओके, ठीक आहे, कळालं तुम्हाला? मग विचारलं तर सांगता येईल? सांगा बरं, जर वाक्य येईल येईल माझे यूट्यूबवर व्हिडिओ टाकणार मी, चिंता करू नका, जरासे दिवस लागतील. ओके, आणि असं मध्येच प्रश्न विचारत जाऊ नका, मी बोलता बोलताना अचानक दुसरी उत्तर दिली की सगळी कन्फ्यूज होतात ना, हो की नाही? क्लास येथे झाल्यानंतर विचारा मला. तर मग बघा की आता मी तुम्हाला विचारलं तर सांगा. ओके, जर वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा असतो? पॉझिटिव्ह निगेटिव्हची स्पेलिंग तुम्हाला एकदा सेंड पण करतो. ओके, हे बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह या दोघांची स्पेलिंग तुम्हाला सेंड केलो, वाटलं तर स्पेलिंग इथं बघा आणि त्यानुसार करेक्ट स्पेलिंगमध्ये उत्तर लिहायचे. ठीक आहे, सांगा बरं, जर वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा असतो? ठीक आहे, इथं स्क्रीनवरही बघा, जर कळालं नसेल तर इथलं जे वाक्य असते हे जर निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय असतो? इकडला क्वेश्चन टॅग काय असतो? हे जर निगेटिव्ह असेल तर काय असतो क्वेश्चन टॅग? क्वेश्चन टॅग असतो पॉझिटिव्ह. ओके, शिवम पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये उत्तर दे, त्या फोटो कळत नसतात मला. ओके, पॉझिटिव्ह. आणि मग मला सांगा की हे जर वाक्य पॉझिटिव्ह असेल, आता स्टेटमेंटच, तर मग क्वेश्चन टॅग काय असतो त्याचा? हे वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय असतो? बरोबर, निगेटिव्ह असतो. ओके, आपण एका रूलला बघता, खूप स्लो स्पीडने घेता, याचे खूप काही रूल असतात बरं का, म्हणून ध्यान द्या. जर तुम्ही आता कंटाळा केला तर पुढे अवघड होईल. मग बघा, हे दोन गोष्टी कळायला तुम्हाला. मग शी इज हॅपी हे कसं आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणून याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आहे. बघा कसं का? इजंट आलेलं आहे, इजंट म्हणजे इज नॉट, म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे. ओके, आता मग आपण याचं एक अपोजिट वाला बघू, म्हणजे की स्टेटमेंट निगेटिव्ह असतात आणि क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असणार. याचं एक्झाम्पल कसं असते बघा. याचे मराठीतून अर्थही सांगतो, ते सांगले की तुम्हाला लगेच कळेल पण. ओके, दिसत आहे वाक्य तुम्हाला स्क्रीनवर? बघा, शी इज हॅप्पी, इजंट शी, ती आनंदी आहे. ठीक आहे, हो की नाही? ही डझंट लाईक ब्रोकली, डज ही. आता ही वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? याच्यामध्ये काय असते माहिती आहे का? हे डझंट म्हणजे डज नॉट, DOESNOT. आणि तुम्हाला काय सांगलो होतो, ज्या ज्या ठिकाणी नॉट यूज करता ते वाक्य कसं असते? निगेटिव्ह असते. म्हणून हे पहिलं वाक्य आपलं स्टेटमेंट कसं झालं? निगेटिव्ह स्टेटमेंट झालेलं आहे. आणि त्यामुळंच मी काय म्हणत आहे तुम्हाला, हे पहिलं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर याचा क्वेश्चन टॅग कसा असतो? पॉझिटिव्ह. बघा याच्यामध्ये कुठं नॉट दिसत आहे तुम्हाला? नाही, म्हणजे पॉझिटिव्ह आलेलं आहे. असंच असतात याच्या, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होत असतात, या दोनच गोष्टी आहेत. आता मग कुठं डज वापरायचं, कुठं इज वापरायचं, कुठं हॅव वापरायचं, ओके, कुठं आर वापरायचं, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. ओके, तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न असेल तर मला विचारा. मी आतापर्यंत जितकं सांगलो त्याच्यामध्ये काही प्रश्न असेल तर विचारा. माईक चालू केलो मी. कोणाला काही प्रश्न आहेत? सर क्लासची PDF पाठवा. सर अजून एकदा सांगा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, अजून कोणाला, दुसरं कोणाला काही प्रश्न आहे? सर आजच्या क्लासची PDF पाठवा. ठीक आहे, दुसरं कोणी? सर पुस्तकात नाही. ठीक आहे, अजून कोणी? सर रिपीट करता का? ठीक आहे, तर मग बघा आता
सांगतो मी. मला कळाले आता प्रश्न खूप जणांनी विचारलेले आहेत. ओके, तर याच्यामध्ये मी तुम्हाला या प्रकारे सांगतो. आता जरासं आपण बदलूत. ठीक आहे, आपल्या या ठिकाणी बघा, आता स्क्रीनवर ध्यान द्या. सगळ्यात पहिलं आपण जो टॉपिक शिकत आहात ना, तो आहे क्वेश्चन टॅग. ओके, याच्यामध्ये खूप काही वाक्य असतात. इंग्रजी बोलण्यामध्ये खूप वाक्य बोलत असतात. आपण इंग्रजीतले वाक्य बोलताना तुम्हाला माहित आहे ना, आपण असं बोलता बघा की तू तिनं आनंदी आहे, हो की नाही? या प्रकारे आपण वाक्य बोलता बघा. ती आनंदी आहे, नाही का? त्याला ब्रोकली आवडत नाही, हो ना? नाही ना? हे असे जे छोटे आखरीला प्रश्न विचारता बघा. ठीक आहे. अजून एक्झाम्पल म्हणले तर बघा, तू क्रिकेट खेळतोस, हो की नाही? मग आता हे हो की नाही काय आहे? हा आहे क्वेश्चन टॅग. ठीक आहे. आपण बगीचेला जाणार आहात, हो ना? नाही ना? या प्रकारे आपण आहे ना प्रश्न विचारत असता बघा आखरीला. हो ना, नाही ना, हो की नाही? हे जे छोटे आखरीच्या वाक्याच्या आखरीला येणारे जे प्रश्न असतात त्याला म्हणतात क्वेश्चन टॅग. मग असं कसं का करायचं सर? पूर्ण प्रश्नच विचारायचं की? पण आपली सवय आहे ना तशी न विचारायची. डायरेक्ट हे छोटे छोटे विचारायची प्रश्न सवय असते ना, म्हणून त्याला काय ना काय नाव असलं पाहिजे आणि त्याला नाव आहे क्वेश्चन टॅग. मग काय असते माहिती आहे का? हे अशा सवयीमध्ये तुम्हाला माहित आहे की आपण दोन वाक्य म्हणत असता की तू होमवर्क केलास, हो की नाही? मग पहिलं वाक्य काय झालं? तू होमवर्क केलास आणि आखरीला हो की नाही. इथं मध्ये कॉमा द्यायचा असतो. मग तू होमवर्क केलास हे काय असते माहिती आहे? हे एक वाक्य असते. आणि हो की नाही हे काय झालं? आपला आखरीचा क्वेश्चन टाईपचा झाला. हे आता मराठीतून सांगत आहे, तसंच करेक्ट त्याच्यात ग्रामरमध्ये जाऊ नका. ओके, तुम्हाला समजून घ्या म्हणत आहे मी. याचे एक्झाम्पल वेगळे असतात इंग्रजीमधले. ओके, मग बघा, याच्यामध्ये जे पहिला भाग असतो त्याला म्हणायचं स्टेटमेंट आणि नंतरचा भाग असतो त्याला म्हणायचं क्वेश्चन टॅग. ओके, स्टेटमेंट आणि क्वेश्चन टॅग. मग बघा, इथं लिहूत आपण स्टेटमेंट आणि याच्याच इकडे लिहूत आपण क्वेश्चन टॅग. ओके, क्वेश्चन टॅग. मग बघा काय असते माहिती आहे का? या स्टेटमेंट जर आहे ना आपला पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो. स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असतो. ओके, कळालं? दोनच आहेत रूल. काय काय आहे? स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो. स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असतो. आता मी माईक चालू केलेला आहे, मला सांगा बरं, स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग कसा असतो? निगेटिव्ह. करेक्ट. स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग कसा असतो? करेक्ट, पॉझिटिव्ह असतो. ओके, या प्रकारे काय अवघड आहे का? मग नाही, दोनच गोष्टी आहेत, दोनच रूल आहेत त्याच्यामध्ये. मग आता बघा, याच्यामध्ये आहे ना ह्या गोष्टी झाल्यानंतर अजून जराशा गोष्टी येतात. ओके, आता आपण क्वेश्चन टॅग कसं का यूज करायचे? तर कधी कधी इन्फॉर्मेशनसाठी यूज करत असतात क्वेश्चन टॅग. म्हणजे काय बघा, इन्फॉर्मेशनसाठी म्हणलं तर असे एक एक्झाम्पल आहे त्याचे जराशे. म्हणजे तुम्हाला कोणती माहिती घ्यायची असेल तर आपण क्वेश्चन टॅग यूज करत असतात. ओके, मग ते कसे असतात तर बघा, वी आर गोइंग टू द पार्क आरंट वी. हे एक एक्झाम्पल आहे, तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सेंड करतो हे एक्झाम्पल. ओके, बघा व्हॉट्सअपला ओपन करा, त्याच्यावर एक्झाम्पल सेंड केलेलं आहे मी. वी आर गोइंग टू द पार्क आरंट वी. याचं स्टेटमेंट काय आहे? ओके, याचं स्टेटमेंट काय आहे? तर पॉझिटिव्ह आहे, करेक्ट. पण वी आर गोइंग टू द पार्क हे स्टेटमेंट आहे याचं. ओके, आणि क्वेश्चन टॅग आहे आरंट वी. ओके, मग याच्यामध्ये बघा, वी आर गोइंग टू द पार्क म्हणजेच काय की आपण बगीच्याला जात आहात, नाही का? ह्या वाक्यामध्ये बघा तुम्ही. आता मग काय होत आहे माहिती आहे का? याच्यात आपण प्रश्न विचारता, म्हणजे की पप्पा म्हणले तुम्हाला, सपोज असा विचार करा, आई वडिलांना तुम्ही भेटला, वडिलांनी म्हणले की आज आपण आहे ना बगीचेला जाऊ, ठीक आहे, गार्डनला जाऊत म्हणले. मग गार्डनची वेळ आली की आपण म्हणता आपण गार्डनला जाणार आहात, हो की नाही? असं म्हणजे की आपण माहिती विचारता, हो की नाही पप्पा, खरं खरं सांगा, या प्रकारे. ठीक आहे, म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे माहिती होती त्याला कन्फर्म करावं लागते ना तुम्हाला, हो की नाही? आता मी बघा तुम्हाला कन्फर्म केलं, हो की नाही म्हणून. हे जे आखरीला आपण प्रश्न विचारताना छोटे, हेच असतात क्वेश्चन टॅग. मग असेच इंग्रजीमध्ये पण असतात, पण याच्यामध्ये कसं असते, ट्रिक करणारे खूप गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपले आहे ना मार्क येऊ शकत नाहीत. ओके, मग बघा, याच्यासाठी आहे ना खूप काही रूल्स असतात, त्या रूल्सकडे आपण बघायला लागू.
त्याच्यासाठी मी एक तुम्हाला फोटो सेंड करतो, त्याच्यावरचा रूल एका एका विद्यार्थ्यांनी वाचायचा आणि त्यानुसार आपण याला कंप्लीट करूया. ओके. मग ज्या आता तर वाचायचं नाही, मी तुम्हाला पहिल्यांदा फोटो सेंड करतो. ओके. आणि कसं आहे माहिती आहे का, माझ्या सिलेबसमध्ये मी सर्व काही गोष्टी घेत असतो. जो टॉपिक आहे ना सिलेबसमध्ये मला वाटते की नाही होणार गडे, त्याला मी असा वेगळा क्लास घेतो. पण तुम्हाला वाटत असेल कोणता टॉपिक सांगावं म्हणून, तर मला विचारत जा, मी तुम्हाला सांगणार की हे टॉपिक मी घेणार की नाही म्हणून. ओके. याबद्दल पण माहिती देणार तुम्हाला. आता मी तुम्हाला 2 फोटोज सेंड करणार आहे, त्या फोटोजला चेक करा. व्हॉट्सॲपवर 2 फोटोज सेंड करणार आहे. ओके. WH टाईप क्वेश्चनसाठी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओला बघून घेतलं तर तुम्हाला लवकरात लवकर कळेल. ठीक आहे. कारण कधी कधी क्लासमध्ये काय असते, मी सांगत असतो पण आपल्याकडे बाकीचे विषय असतात, त्याच्यामुळे मला फास्ट घ्यावं लागेल. पण यासाठी एक मी सेपरेट व्हिडिओज तयार केलेलो, तुम्ही त्या व्हिडिओला बघू शकाल. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर जायचं, प्लेलिस्टमध्ये जायचं, मग तिथं न्यायमूर्ती सर म्हणून जे असते ना, त्या ठिकाणी मग तुम्ही जाऊन व्हिडिओ बघून घ्यायचे. ओके. तसंही मी क्लासमध्ये सांगतोच, जेव्हा आपली वेळ येणार तेव्हा सांगत असतो. ओके. कसं असते, सर्व काही गोष्टी एका दिवसात घेता येत नाहीत ना, टाइम टेबलनुसार. आता बघा, मिळाले तुम्हाला 2 फोटो सेंड केलेले आहेत बघा. याच्यामध्ये पहिल्या फोटोमध्ये बघा, आता कोण वाचणार हे पहिलं वाक्य? 1 नंबरवरचं, म्हणजे दुसऱ्या फोटोमधलं 1 नंबरवरचं वाक्य. संबोधी मॅम तुम्ही वाचणार? वाचा बरं. दिलेल्या विधानाला पडताळण्यासाठी केल्या जाणाऱ्या संक्षिप्त प्रश्नाला क्वेश्चन टॅग म्हणतात. संक्षिप्त प्रश्नाला क्वेश्चन टॅग म्हणतात. याच्यामुळे फक्त पुस्तक घेतलं की आपल्याला कळत नसते, हो की नाही, म्हणून क्लास लावायचे. कोण आहे जॉईन व्हायचा प्रयत्न करत आहेत का? तर बघा काय असते माहिती आहे का, याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकाल काय काय दिलेलं आहे, त्यानुसार वाचायचे हे वाक्य. आता इथं दिलेले आहेत बघा, मी तुम्हाला सर्वांना संधी देतो, चिंता करू नका. दिलेल्या विधानाला पडताळणी करण्यासाठी केलेल्या जाणाऱ्या संक्षिप्त प्रश्नाला क्वेश्चन टॅग म्हणतात. ओके. म्हणजे काय, कोणतंही एक तुम्ही वाक्य म्हणलं, त्या वाक्याला ते वाक्य बरोबर आहे की नाही, आता तुम्ही कोणतं वाक्य म्हणलेलं आहे ते वाक्य बरोबर आहे की नाही, असं जर तुम्हाला आहे ना त्याची पडताळणी करायची असेल, तसं चेक करायचं असेल, तर आपण आहे ना एक त्याला प्रश्न विचारत असतात, आणि ते एक छोटा आहे ना प्रश्न असतो, त्याला आपण क्वेश्चन टॅग म्हणायचा. ठीक आहे. आता मग कसं असते माहिती आहे का, याच्यासाठी दिलेलं जे वाक्य असते तसंच लिहायचं. तुम्हाला कोणत्या वाक्याचं जर क्वेश्चन टॅग करा म्हणलं, ओके, तर ते कसं करायचं याच्याकडे बघा. आता मी तुम्हाला जरासं एक्झाम्पल देतो. तुम्हाला जर म्हणलं शी गोज टू द टेम्पल, एक वाक्य सेंड करतो, याचा क्वेश्चन टॅग करा म्हणलं, शी गोज टू द टेम्पल. आता या वाक्याला काय करा माहिती आहे का, तुम्ही जसंच्या तसं टाईप करा, जसं दिसत आहे ना त्याच प्रकारे टाईप करा, काहीच चेंज करू नका, आणि फक्त आखरीला कॉमा द्या. शी गोज टू द टेम्पल, जसच्या तसं टाईप करा, आखरीला कॉमा द्या. ओके. बरोबर. मी जसं सांगतो त्याप्रमाणेच करा, मी स्टेप बाय स्टेप सांगत असतो. जर तुम्ही याचा फॉलो केल्या नंतर, आपल्याकडे एक्झाम्पल तर खूप आहेत, तुम्ही नंतर सॉल्व्ह करू शकाल. बरोबर. शी गोज टू द टेम्पल. मग बघा याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, आता ती मंदिराला जाते. आता मला सांगा, ती मंदिराला जाते हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह आहे, म्हणजे होकारात्मक आहे. ती मंदिराला जात नाही असं जर म्हणलं तर आपल्याला वाटेल की अरे हां हे निगेटिव्ह आहे, पण हे कोणतं आहे? पॉझिटिव्ह आहे. शी गोज टू द टेम्पल. मग बघा आपल्याला याचा क्वेश्चन टॅग कसा येतो? मग निगेटिव्ह येतो. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होत असते. यस, करेक्ट. क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो. मग वाक्य होकारात्मक असेल तर क्वेश्चन टॅग नकारात्मक वापरावा. मग बघा काय असते माहिती आहे का,
याच्यामध्ये जर वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं असेल तर डोंट किंवा डझंट हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल पास्ट आहे, सिंपल फ्युचर आहे, कोणतं आहे गडे आम्हाला माहीत नाही सर, असं आहे ना. कोणते 1-2 विद्यार्थी म्हणतात जे स्टार्टिंगला आता क्लास लावलेले आहेत त्यांनी. मग त्यांच्यासाठी काय करायचं तर तुम्ही आजचा क्लास करा, चिंता करू नका. याचे व्हिडिओज तर राहतीलच, पण याच्यासोबत तुम्हाला मदत करायचं म्हणून आहे ना हा एक व्हिडिओ आहे बघा, माझाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर समजून येईल. ओ सर बंद केलो. कसं असते एक कधी कधी आहे ना माईक चालू ठेवलं की अशा गोंधळ करतात विद्यार्थी, त्यामुळे बंदच ठेवावं लागतो. ओके, तर मग मी तुम्हाला एक व्हिडिओ सेंड केलो बघा, ते आहे टेन्सवरचा. आता बघू नका, याला सेव्ह करून ठेवा व्हिडिओच्या लिंकला, याला नंतर बघा तुम्ही. ओके, या लिंकवर क्लिक करायचं. हे कशावरचं आहे व्हिडिओ तुम्हाला कळत असेल स्क्रीनवरून. कशावर आहे? टेन्सवर आहे, म्हणजे काळावर. मग बघा आता तुम्हाला जर आहे ना कधी कळालं म्हणजे की तुम्हाला आहे ना आतापर्यंत काय माहीत नाही की या वाक्याचा काळ कोणता आहे, आणि आता आपण टेन्स याच्यामध्ये खूप जाणार आहोत की कोणत्या टेन्सचं कसा क्वेश्चन टॅग होतो ते. ओके, मग बघा शी गोज टू द टेम्पल हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं, मी तुम्हाला आताच सांगतो. ओके, कारण बघा कसं असते माहिती आहे का, शी गोज टू द टेम्पल याचा आलेला आहे शी गोज, ईएस लागलेला आहे शी सोबत, म्हणून हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. असं कसं का कडे, त्याच्यासाठी तो व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यामधून तुम्हाला डिटेलमध्ये कळेल टेन्सबद्दल. कशाबद्दल? टेन्सबद्दल. ओके, याच्यामुळे काय असतात माहिती आहे का, 2-3-4 टॉपिक्स एकामेकामध्ये मिक्स असतात, त्यामुळेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असते. यामुळे मी हे जे टॉपिक आहे ना हे टेन्स शिकवल्यानंतरच सुरुवात केलो. याच्यामुळे मी टेन्सवरचा एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, यूट्यूबवर टाकलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला सेंड केलो. वाटलं तर तो व्हिडिओ बघा तुम्ही, आणि नंतर मग याचा पण व्हिडिओ एकदा पुन्हा बघा, म्हणजे की तुम्हाला क्वेश्चन टॅग टॉपिक क्लिअरच झाला पाहिजे. नंतर करतो म्हणून आपण राहायचंच नाही. मग बघा काय असते माहिती आहे काय, जेव्हा जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असते त्याचा क्वेश्चन टॅग असतो डोंट. काय असतो? डोंट. मग लिहा ते पूर्ण वाक्य, मी काय देतो, शी गोज टू द टेम्पल. मग लिहा पुढे डोंट म्हणून. आता याच्यामध्ये पण चुकीचं आहे बरं का, पण आपण एका एका स्टेपनं फॉलो करत आहात. काय? शी गोज टू द टेम्पल कॉमा डोंट. आता एवढं जर आपण केलं, आता क्वेश्चन मार्क एक आखलेला असतो, पण अजून वाक्य पूर्ण झालं नाही म्हणून मी दिलो नाही. ठीक आहे, आता याच्यात काय असते माहिती आहे का, याच्यातला जो सब्जेक्ट असतो तोच आखरीला घ्यायचा, जसा सब्जेक्ट आहे तसा घेऊन टाकायचा. आता या वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे, तर 10 सब्जेक्ट असतात बघा, आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. सब्जेक्ट कोणता आहे? शी हा सब्जेक्ट आहे. मग वाक्य काय बनणार? शी गोज टू द टेम्पल डझंट शी. काय बनणार? डझंट शी. आता तर डू डज का वापरलेलं आहे, हे खूप मोठे समजा हे खूप मोठी प्रक्रिया आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. ओके, फक्त एवढं ध्यानात ठेवा की शी सोबत डज येते, आय सोबत डू येते. हे आता बदल कसे होतात त्यासाठी तो वरचा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही सेमिनारमधला. मग शी गोज टू द टेम्पल डझंट शी. कळालं? आता मी तुम्हाला अजून एक दुसरे एक्झाम्पल देतो जे सिंपल प्रेझेंट टेन्सच असणार. ओके, बघा. ओके, एका एकाला ट्राय करत राहिला आपण तरी आपल्याला येऊन जाणार. ओके, बघा बरं, हे सॉल्व करून दाखवा मला. यू लाईक चॉकलेट. तुला चॉकलेट आवडतं. ओके, असे जेव्हा ग्रामरचे टॉपिक सुरुवात होतात ना तेव्हा डोक्याच्या वरून जायचा प्रयत्न करतात त्याने, पण चिंता करू नका. कसं असते, एक जरी तुम्हाला सॉल्व करता आला की जे आत्मविश्वास येते ना त्याच्याच मदतीनं बाकीचे सगळे सॉल्व करता येतात. त्याच्यामुळं या एकाला समजून घ्यायचा प्रयत्न करा, बाकी सगळे तुम्हाला हळूहळू समजायला लागतात. तर मग हे कोणत्या टेन्सचं आहे म्हणलो मी तुम्हाला? सिंपल प्रेझेंटचं आहे म्हणलो, हो की नाही? मग सिंपल प्रेझेंटचा क्वेश्चन टॅग करताना काय यूज करता सांगलो होतो? डोंट. मग यूज करा पुढे, यू लाईक चॉकलेट, डोंट, कॉमा द्यायचा आणि डोंट लिहायचं. ओके, सब्जेक्ट लिहायचा म्हणलो, या वाक्यातला सब्जेक्ट आहे यू. मग लिहा यू लाईक चॉकलेट डोंट यू.
ओके. मग क्वेश्चन टॅग काय झाला, यू लाईक चॉकलेट डोंट यू. कळालं? बरं टाईप करा बरं. अजून एक दुसरं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ओके. आणि कोण कोण बरोबर उत्तर दिले स्टार्टिंग पासून बघा. संबोधी यांनी दिलेले आहेत. ओके. विशाखा यांनी दिले, वैष्णवी यांनी दिलेले आहेत. ओके. हर्षदा मॅम दिले, तनुजा, सुप्ती. पहिले 3 विद्यार्थ्यांचं नाव घेत आहे मी. ओके. अक्षरा, मोलराजे. जराशांचे नाव माझ्याकडे सेव्ह नाहीत, त्याच्यामुळे तुमचं नाव लिहित जा. ठीक आहे. आता इथं MS दिसत आहे, नाहीतर आर्या दिसत आहेत. ठीक आहे. याच्यामुळे नाव सेंड करत जा तुमचे, म्हणजे मला कळणार कोणत्या विद्यार्थ्यांनी नाव उत्तर सेंड केले आहेत. ठीक आहे. बरोबर. म्हणजे की तुम्हाला कळालं बघा आता एका काळाचं उत्तर कसं लिहायचं. आता अजून एक एक्झाम्पल देतो, म्हणजे की तुम्हाला करेक्टली कळालेलं आहे हे मला समजून येईल. सांगा बरं आता. सांगा. शी सिंग्स ब्युटिफुली. हे पण आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं, चिंता करू नका. हे पण आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं असलं की क्वेश्चन टॅग कशाचा असतो, डोंट यूज करायचं असते. हो की नाही. पण पहिल्याच्या एक्झाम्पलपासून तुम्हाला कळालं असेल सब्जेक्ट शी आहे, म्हणजे की हे डोंटचं काय बनते, सब्जेक्ट कुठं यूज करायचा, इथं कॉमा द्यायचा की नाही द्यायचा हे तुम्हाला माहीत आहे. उत्तर लिहा, मग मी तुम्हाला सांगतो. ओके. आणि सर्वांनी ट्राय करायचं उत्तर लिहायला, काही पण लिहायची उत्तरं, कारण सर्वात मोठी चूक म्हणजे चूक न करणे. ओके. सर्वात मोठी चूक म्हणजे काय, चूक न करणे. याच्यामुळं मिस्टेक करायला घाबरायचं नाही. ओके. तुम्हाला मी एक रिडल पण देतो, त्याचं उत्तर सांगा. आता याचं उत्तर झालं की समजून सांगतो याचं, आणि रिडल देतो. कोडं. इट्स रिडल टाईम. कोण कोण वाट पाहत होतं रिडलसाठी. सांगा बरं. सेंड करता आता रिडल. ओके. काय झालं हसायला, मिस्टेक होत राहत असतात. ओके. दुसऱ्यांकडून मिस्टेक, आपल्याकडून मिस्टेक झाली तर दुसरे हसले तर, याच्यामुळं इतकी तकलीफ करायची नाही की कोणाचं चुकलं तर त्याच्या मेसेजवर हसण्यासाठी. ठीक आहे. व्हॉट पार्ट ऑफ द लंडन इज इन फ्रान्स. सांगा बरं. असा कोणता लंडनचा पार्ट आहे जो फ्रान्समध्ये आहे. बहुत कोणाकोणाला उत्तर देता येणार. व्हॉट पार्ट ऑफ द लंडन इज इन फ्रान्स. असा कोणता लंडनचा पार्ट आहे जो फ्रान्समध्ये आहे. लवकर ट्राय करा. ओके. आतापर्यंत आपण क्वेश्चन टॅग काय असतो ते बघला. एक वाक्य जर असेल त्याचा क्वेश्चन टॅग करायचा असेल, पहिले ते वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह येतो. वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येतो. हे आपल्याला कळाले आहे. म्हणजे वाक्यामध्ये जर नॉट असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये नॉट नसतो. वाक्यामध्ये जर नॉट नसेल तर क्वेश्चन टॅगमध्ये नॉट असतो. त्याच्यानंतर मग आपण काय बघलं, सिंपल प्रेझेंट टेन्सचा क्वेश्चन टॅग करायचा असेल तर डोंटचा यूज करतात म्हणून कळालं. हो की नाही. चला, कोण कोण उत्तर दिलं, अरे उत्तर द्या. तर मग मी सांगतो आता. ओके सर. हो. डोंट आपण कसं काय यूज केलेलं आहे, कारण वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. मी तुम्हाला जेव्हा काळ शिकवत होतो तेव्हा सांगलो बघा. काळ शिकवताना मी तुम्हाला सांगलेलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्समधले जे हेल्पिंग वर्ब असतात ते कोणते वर्ब असतात, डू आणि डज. हो की नाही. मग काय क्वेश्चन टॅग करताना आपण काय करता, हेल्पिंग वर्बचाच यूज करता. हेल्पिंग वर्बला निगेटिव्ह करता, म्हणून याचा हेल्पिंग वर्ब करताना आपण डोंट नाहीतर डझंट यूज करता.
ओके. मग यू लाईक चॉकलेट, डोंट यू, शी सिंग्स ब्युटिफुली, डझंट शी, या प्रकारे. ओके. आता बघा, ज्या रिडलचं उत्तर आहे यन. काय आहे? यन. यन फॉर न्यायमूर्तीवाला यन. ओके. ठीक आहे. आणि उत्तर जास्त लिहायचे ते इमोजी पेक्षा. तर काय आहे? यन. बघा आता तुम्ही, लंडन मध्ये पण यन आहे आणि तो त्याचा भाग फ्रान्स मध्ये आहे. FRANCE. दुसरं कोणतं आहे का? नाही. सोपं आहे की नाही? आता उद्या पण एक रिडल विचारतो मी तुम्हाला. ओके. तयार राहायचं. आणि असेच रिडल तुम्ही तुमच्या मित्रांना विचारायचे, पण मराठीतून नाही, इंग्रजीतून. ही अट आहे माझ्याकडून, कारण आपल्याला इंग्रजी कशी बोलायची याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. इफ यू वॉन्ट टू लर्न हाऊ टू स्पीक इन इंग्लिश, इफ यू वॉन्ट टू नो the basics, the very basics of spoken English is very simple, and that is to speak. There is no deeper secret in speaking English, in spoken English, in communication skills. The only thing that you should do is that go out and speak with the peoples. Okay, that is the only way. If you don't want to do it, then speak alone, but speak louder. Don't in your head or only reading. Okay, many people do the wrong choices of doing only reading, and I think that is one of the worst ways to learn about spoken English. Okay, because in the name there is written that speaking, spoken, these are the words which are used to show that the person is speaking. Isn't that right? So I hope all of you will remember this advice and start making all the videos, audios, as well as speak with all your friends in the English language only. Okay. यस, करेक्ट. संबोधी मॅम, तुम्ही बरोबर इथं मेसेज टाकला. मी कॉपी करतो, नावासोबत कॉपी करतो म्हणून सेंड करून चिंता करू नका. बघा रे सगळ्यांनी, या प्रकारे डूडच कसं सगळ्यांसोबत यूज करतात हे इथं उत्तर दिले आहे. आय डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, वी डू, दे डू, बॉय डज, बॉयज डू. कळालं? त्याच्यानंतर मग बघा आता हे रूल झाला. सिम्पल प्रेझेंटचा कळाला. आता सिम्पल पास्ट मध्ये काय यूज करतात? डिडंट. काय यूज करतात? डिडंट. आता मग कस का? कारण तुम्हाला माहिती आहे सिम्पल पास्टचा हेल्पिंग वर्ब कोणता आहे? डीड. आणि डीडचा निगेटिव्ह काय होते? डिडंट. मग त्याचे एक्झाम्पल बघता आता. बघा, त्याचं एक एक्झाम्पल देतो. याचं पण तुम्हाला उत्तर लवकर लिहिता येणार बरं का. खूप जणांना लवकरात लवकर लिहिता येणार, कारण सेम टू सेमच आहे. जसं तुम्ही आता केलेलं आहे त्याच प्रकारे करायचं आहे. जर आलं नाही तर अजून जास्त ट्राय करायची, तुम्हाला येऊनच जाणार. ओके. बघा, सगळ्यात पहिलं आहे यू सॉ द मूवी. आणि डिडंट कशासोबत चेंज होत नाही बरं का, कोणताही सब्जेक्ट असो, डिडंटचा डिडंटच राहते. यू सॉ द मूवी, याचं काय येईल सांगा बरं? सेम टू सेम, जसं पहिलं केलं तसंच करायचं, फक्त डोंटच्या ठिकाणी डिड यूज करायचं. ठीक आहे. यू सॉ द मूवी, इथं स्क्रीनवर पण दाखवतो, पण तुम्हाला लवकरात लवकर मिळावं म्हणून मी व्हॉट्सॲपवर पेस्ट करत असतो. ओके, व्हॉट्सॲपवर दाखवत असतो. यू सॉ द मूवी. सांगा बरं कोणाकोणाला येणार उत्तर? सगळ्यात पहिलं कोण उत्तर देणार? यू सॉ द मूवी डिडंट यू. अक्षरा मॅमने दिले, नंतर शुभमने, ओके, हर्षदा, करेक्ट. आता बघा, बरोबर यू सॉ द मूवी हे सिम्पल पास्टचा, याच्यात मी तुम्हाला म्हणलो डिडंट यूज करा म्हणून. ओके. आणि जर कोणाला वाटत असेल अशी गलत फॅमिली होत असेल तुम्हाला की सर आम्ही नवीन आहोत म्हणून आम्हाला कळत नाही, तर याच्यामध्ये एक गोष्ट असू शकते की तुम्हाला टेन्स टॉपिक झाला नाही आपला आणि तेवढी प्रॅक्टिस झाली नाही म्हणून येत नसेल. पण दुसरी गोष्ट म्हणजे काय, हा पहिली बार मी शिकवत आहे बॅचला, याच्यामुळं जर तुम्ही त्या कारणानं ट्राय पण करत नसाल तर ट्राय करायला लागा. जितके जण उत्तर द्यायलेत त्यांना मी याच्या पहिले शिकवलो नाही हा टॉपिक. ओके, फर्स्ट टाइम त्यांनी करत आहेत, म्हणून फक्त बसायचं नाही, आपण हे ट्राय करायचं, वहीवर लिहायचं. जर टाईप करायची सवय नसेल आपल्याला तर ओके, वहीवर लिहून काढा, काय फरक पडत नाही. नंतर मला फोटो सेंड करायच्या, सर असं असं लिहिलं आहे म्हणून, म्हणजे मी चेक करून तुम्हाला सांगतो. ओके. हो बघा, यू सॉ द मूवी, अखेरला कॉमा करायचा, डिडंटला डिडंट इथं लिहायचं, आणि नंतर याच्यातला सब्जेक्ट लिहायचा. कोणता सब्जेक्ट आहे? यू. यूला यू लिहायचं, अखेरला क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन टॅगला कधी क्वेश्चन मार्क लिहायला विसरायचं नाही. यू सॉ द मूवी डिडंट यू. कळालं?
कोण कोण उत्तर दिले, ज्यांची नावं घेतलं होतं त्यांनी ते उत्तर दिलेले आहेत म्हणून बरोबर आहेत. ओके. मग बघा इथं मी जे तुम्हाला 2 फोटो सेंड केले त्याच्यामध्ये सर्व रूल दिलेले आहेत. आता काय असते माहिती आहे का, याच्यानंतर सिंपल प्रेझेंट झालं, सिंपल पास्ट झालं, सिंपल फ्युचरचं एक वाक्य टाईप करा बरं. आय प्ले, आय प्लेड, नंतर काय, करेक्ट, आय शॅल प्ले. ओके, नाईस. अजून पण आठवते तुम्हाला, म्हणजे रिव्हिजन सुरू आहे तुमचं. असं दररोज रिव्हिजन करत राहा. ओके. आय शॅल प्ले, शी विल प्ले, करेक्ट, शी विल प्ले क्रिकेट. हे एक्झाम्पल घेऊ, शी विल प्ले क्रिकेट. आता मग काय असते माहिती आहे का, याच्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब होते त्यांना निगेटिव्ह करायचं असते. मग शी विलचं आपण निगेटिव्ह करायचं असलं तर काय असते माहिती आहे का, याचे निगेटिव्ह करायचे जराशे फॉर्म्स आहेत. आतापर्यंत तुम्हाला जे बाकीचे असतात ते तुम्हाला एकदा सांगले की लगेच कळतील. ओके. कसं, तर एक्झाम्पल बघा. तुम्हाला जर मी ह्याला निगेटिव्ह करायची कसे मला बघा. आता पहिलं होतं वाक्य आय प्ले, याच्यामध्ये डू यूज करतात, तर डूचा क्वेश्चन टॅग काय आहे ते डोंट. हो की नाही, बघा तुम्ही. ओके, डूचा क्वेश्चन टॅग आला डोंट, डूचा बनलेला आहे डोंट. डीड होतं दुसऱ्या वाक्यामध्ये, त्याचा क्वेश्चन टॅग काय बनला डिडंट. दोन्ही यूज करतात, पॉझिटिव्ह निगेटिव्हवर डिपेंड असते. आता शाल आहे, याचं काय होणार मग निगेटिव्ह क्वेश्चन टॅग मध्ये, तर मग शाल नॉटचं होत असते बघा शांट. ओके, SHAN, टी, करा टाईप SHAN, टी. हे खूप जणांचे याच्यात मार्क जातात. विल नॉटचे येते बघा वोंट. ओके, कॅन नॉटचं येते कांट. ॲम नॉटचं काय येईल मग, काय वाटतं तुम्हाला, ॲमंट नाही, याचं येते आरंट. ओके, याच्यात खूप जणांचा मार्क जातो. वाक्य त्यांना देतात आय ॲम प्लेइंग क्रिकेट. आता याचा क्वेश्चन टॅग करा म्हणतात. आता त्यांनी याचा क्वेश्चन टॅग उत्तरामध्ये काय देतात माहिती आहे काय, ॲमंट आय देतात. आणि इथंच विद्यार्थ्यांचा मार्क जाते, कारण ॲमचं हे बनत नसते, आर बनत असते आरंट. ओके, आणि मग आपल्याला अशा ठिकाणी मार्क आपला गेला नाही पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून जर ॲम असेल वाक्यामध्ये तर त्याचा क्वेश्चन टॅग काय असतो, आरंट येत असतो. ठीक आहे. मग बघा हे या प्रकारे आहेत, तुम्हाला 10 नंबरवर याचे एक्झाम्पल दिसतील. जर वाक्याची सुरुवात जर लेट्सने होत असेल, वाक्याची जर सुरुवात लेट्सने होत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग असतो शाल बी. मग हे काय आहेत सर रूल, तर याचे वाक्य जे असतात ना त्याच्यामधून तुम्हाला कळतील बरं का. म्हणून या रूल्सला वाचायचं आणि एक्झाम्पल सोडवायचे. याच्यामध्ये काय असते, तुम्हाला मेन गोष्ट क्वेश्चन टॅगमध्ये ध्यानात ठेवायची एकच आहे. ओके, क्वेश्चन टॅगमध्ये ध्यानात ठेवण्याची तुमच्याकडे एकच महत्त्वाची गोष्ट आहे, जे म्हणजे काय, तर क्वेश्चन टॅग आपण प्रश्न विचारण्यासाठी यूज करत असता. एक कोणतंही वाक्य असेल त्याच्या आखरीला एक छोटा प्रश्न असतो, ते आपण विचारत असता कुणाला. ओके, पुढच्या व्यक्तीला तो प्रश्न विचारताना ते कसं बनत असतात इंग्रजीमध्ये, त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो. तर मग वेगवेगळ्या किती वाक्य असतो त्या सगळ्याचा क्वेश्चन टॅग आपण करत असता. मग काय असते माहिती आहे काय, तुम्हाला जे 35 वाक्य पाठ करा मी म्हणलेलं आहे. ओके, 35 ॲक्शन्स अँड टेन्स, 35 वाक्य, या सगळ्याचा तुम्ही क्वेश्चन टॅग करायचा. ओके, जसं की पहिलं वाक्य आहे आय प्ले, याचा बनतो डोंट आय. हो की नाही. नंतर आहे आय प्लेड, याचं काय बनते डिडंट आय. हो की नाही. आय शॅल प्ले, याचं काय बनते शांट आय. या प्रकारे. आता जे सुरुवात करत आहेत, मी पुन्हा दररोज क्लासमध्ये सांगतो कारण खूप परेशान करून टाकलेलं आहे. जे सुरुवात करतात ना, जराशी वेळ आपलं पेशन्स नसतो विद्यार्थ्यांमध्ये, बार बार परेशान व्हायला लागतात. ज्यांनी सुरुवात करत आहेत त्यांनी हा टॉपिक ग्रामरचा आहे ना, मधला आहे, डीप टॉपिक आहे. याच्यामुळे जर आला नाही तर समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, समजला नाही तर राहू द्यायचं, कारण आपल्याकडे खूप काही वाक्य आहेत शिकायचे. ठीक आहे, उद्यापासून आपण आता रेग्युलर क्लास जे आपले वाक्य आहेत त्यांना कंटिन्यू करणार आहोत. म्हणून जर हा टॉपिक कळाला नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा कळेल मी जेव्हा शिकवेल तेव्हा. जेव्हा तुमची हेल्पिंग वर्ब कशी यूज करायची ते कळून जाणार, टेन्स काय आहे टॉपिक तो तुम्हाला कळून जाणार. ओके, याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे असतात हे एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की हे टॉपिक तुम्हाला कळून जाते. ओके, मग जर तुम्हाला हे पूर्ण 35 वाक्य पाठ आहेत, मग याच्यामध्ये काय असते माहिती आहे काय,
तुम्हाला फक्त हेल्पिंग वर्ब कसे बदलतात ते बघायचंय. डू नॉटचं डोंट होते, हो की नाही, डू नॉटचं डोंट होते. आणि क्वेश्चन टॅग करताना काय करत असता आपण, की जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर नंतर आपण निगेटिव्ह लिहित असता, म्हणजे असं डोंट येऊन जाते. आणि जो सब्जेक्ट असतो तो आखरीला घ्यायचा आणि क्वेश्चन मार्क द्यायचा, एवढंच आहे. मग जराशी इथं वाक्य मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर सेंड करू, त्याचं एकदा करून दाखवा मला, म्हणजे की मला कळेल तुम्हाला कळालेलं आहे. ठीक आहे. तर सपोज एक वाक्य दिलं मी, यू आर प्लेइंग क्रिकेट. याचं काय येणार सांगा बरं, यू आर प्लेइंग क्रिकेट. याचं क्वेश्चन टॅग काय असेल, सर्वांनी ट्राय करा. आपले रूल किती सोपे आहेत, आखरीला कॉमा द्यायचा, जर तुम्हाला काही जमलंच नाही तर कॉमा द्या, तसंच वाक्य टाईप करायचे. याचे तर तुम्हाला अर्धा मार्क देईलच. जर आहे ना तुमचा जर पेपर असेल थिअरीचा तर अर्धा मार्काच्या देईल, काय सांगता येत नाही, शिक्षकाच्या मनावर आलं तर एक मार्काचा क्वेश्चन असतो, मिळत नसतो, पण सांगायलो. जशा तसं वाक्य लिहायचं, कॉमा द्यायचा. हेल्प मी अप कोणता आहे, आर, आरचं निगेटिव्ह करायचं, आरंट. आणि सब्जेक्ट कोणता आहे, यू, आरंट यू. ओके. मग कोण कोण उत्तर लिहिले बघा. विशाखा मॅमने लिहिलेले आहेत, वैष्णवी मॅम लिहिली, अनुजा मॅम लिहिलेलं आहे, संबोधी मॅम, ओके, तेजस्विनी मॅम, अजय सर, अजिंक्य सर, प्रज्ञा मॅम, अजून ओके 8 विद्यार्थ्यांनी एका बॅचमधून. बाकीच्यांनी असं कसं का करता तुम्ही, इथं विद्यार्थी आपल्याकडे माझ्याकडे 15-20 उत्तरं येत आहेत आणि क्लासमध्ये आहेत विद्यार्थी किती, 55 विद्यार्थी आहेत. आता वाय, इज देअर एनी प्रॉब्लेम, काय अडचण आहे का तुम्हाला, वाक्य जशा तसं टाईप करता येत नाही का, दिसत नाही का वाक्य काय आहे ते, मी पाठवलेलं वाक्य दिसत आहे ना, यू आर प्लेइंग, जशा तसं टाईप करा. मी म्हणलो जर काही जमलं नाही तर. किती तुम्ही सहभाग करता त्याच्यावर डिपेंड असते. आपण इथे इंग्रजी बोलण्यासाठी आलेले आहोत, ओके, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सहभाग करायला लागा, जास्तीत जास्त वाक्य लिहायला लागा. ओके. नम्रता मॅम इथं वहीवर लिहितात, नंतर फोटो काढून सेंड करतात ग्रुपवर. आपल्याला फक्त टाईप करायचं आहे, वाटलं तर वहीवर तुम्ही पण लिहायला लागा. ओके. तर या प्रकारच्या या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये जे रूल्स आहेत ते एकदा मी वाचतो. त्याच्यानंतर आपल्याला या टॉपिकमध्ये जे क्वेश्चन आहे, मी त्याचा क्वेश्चन पेपर उद्या सेंड करणार आहे तुम्हाला. तो क्वेश्चन पेपर सोडवायचा प्रयत्न करा. आणि मग काय असते माहिती आहे काय, एकदा तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवला की तुम्हाला कळतात किती किती अडचणी येतात. मग एकदा पेपर सोडवला की म्हणायचं नाही झालं आता मला आहे ना काही पडणार नाही म्हणून, त्याला बार बार क्वेश्चन पेपर सोडवायचा, म्हणजे की तुम्हाला एकदा समजून येणार याच्यामध्ये या प्रकारचे प्रश्न येतात. आणि नंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये जे रूल्स असतात ते बघायचे, इथं असा फरक होता म्हणून. ठीक आहे. नंतर बघा, जर वाक्याची सुरुवात मूळ क्रियापदाने झाली असेल, जसं की विल यू, ओके, जर वाक्याची सुरुवात जर मूळ क्रियापदाने झाली असेल तर क्वेश्चन टॅग काय येणार, विल यू येणार. ओके. मग शी गोज टू द टेम्पल, डझंट शी, वी यूज टू गो देअर, डिडंट वी, याच्यामध्ये काय सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टचं कसं आपण बदल केला ते बघल्या. शारदा इज रायटिंग अ नॉवेल, याच्यात हेल्पिंग वर्ब कोणता आहे, इज आहे. मग इजचं काय निगेटिव्ह होते, इजंट. आणि शारदा कशी आहे, ती मुलगा आहे की मुलगी असेल सांगा बरं. शारदा मुलगा आहे की मुलगी, मुलगी आहे. आणि मग बघा, मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शी. ओके. मुलगा असेल तर ही म्हणजे तो, मुलगी असेल तर शी. कळालं, कोणाला काय अडचण आहे याच्यामध्ये, नाही ना. तर मग बघा, शारदा म्हणून जर वाक्यामध्ये आला सब्जेक्ट तर मग यूज काय करायचा क्वेश्चन टॅग मध्ये, शी म्हणून. राहुल म्हणून आलं तर मग काय यूज करणार, ही, कारण हे मुलाचं नाव आहे. इट इज नॉट ओल्ड टुडे, इजंट इट. या प्रकारे या वाक्यांमध्ये फरक होत असतात. आता मग काय असते माहिती आहे का, इज इट. आता मग याच्यामध्ये काय होत असते माहिती आहे का, या सर्व वाक्यांमध्ये कोणकोणते असे शब्द असतात जे की या वाक्यांमध्ये कोणकोणते असे शब्द असतात जे की वाक्य जर निगेटिव्ह आहे असं दर्शवतात, जरी त्याच्यात नॉट यूज केला नाही तर. मी तुम्हाला सांगलो, नॉट जर यूज केला आपण वाक्यामध्ये तर ते निगेटिव्ह आहे म्हणता आपण. पण कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये असे शब्द आपण यूज करतात जे की निगेटिव्ह वाक्य आहे असं दर्शवतात जरी नॉट नसला तर. फॉर एक्झाम्पल, लिटल, फ्यू, हार्डली, स्केअर्सली, रेअरली, सेल्डम, हे जे शब्द आहेत हे जर कोणत्या वाक्यात दिसले तर असा विचार करायचा की ते नकारात्मक वाक्य आहे. ओके. कसं, तर मग बघा, ओके, फॉर एक्झाम्पल बघा, एक वाक्य आहे, मंगेश सेल्डम मीट्स हर. ओके.
मंगेश सेल्डम मीट्स हर, म्हणजे की मंगेश कंचित तिला भेटतो. म्हणजे काय, कधी कधीच भेटतो त्यांना. मग याचा अर्थ असा आहे का मंगेश तिला भेटत राहतो म्हणून? नाही. काय म्हणाले, कंचित कधीच तर भेटतो. मग हे निगेटिव्ह व्हायले की नाही, याचा अर्थ असाच व्हायला त्यानं तिला भेटतच नाही, मंगेश तिला भेटतच नाही, हो की नाही. म्हणजे की तुला कंचितच चांगले मार्क मिळतात, म्हणजे तुला कधी तरच चांगले मार्क मिळतात. याचा अर्थ असा आहे की नाही की तुला कधी चांगले मार्क मिळतच नाहीत, हो ना. कारण याच्यामध्ये जरी मी नाही जरी शब्द यूज केलो नाही, मी असं म्हणलो नाही बरं का तुला चांगले मार्क मिळत नाहीत, असं म्हणलो नाही. मी काय म्हणलो, तुला कंचितच चांगले मार्क मिळतात. नाही तर ओके, म्हणजे याचा काय मिळत नाहीत डायरेक्ट, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स झाला की नाही, हो. मग अशा प्रकारचे जेव्हा वाक्य असतात, ओके, अशा प्रकारचे जेव्हा वाक्य यूज केल्या जातात, तेव्हा काय म्हणायचं त्या वाक्यांना, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. आणि मग त्याचा क्वेश्चन टॅग येतो पॉझिटिव्ह. ओके, याच्यावरचे खूप काही याच्यात रूल्स दिलेले आहेत. या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकाल, असे 20, 21, 22, 23 रूल्स दिलेले आहेत. या सर्व रूल्सला आपण जरी वाचून हळूहळू जर सॉल्व करत गेलं तर तुम्हाला येऊन जाणार. आज मी काय शिकवलो, आजचा व्हिडिओ एकदा पुन्हा बघा स्टार्टिंग पासून, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एकदा कळून येणार. मी आजची एक गोष्ट सांगतो आता तुम्हाला, स्टोरी, टुडे स्टोरी. तयार आहात ऐकण्यासाठी? बघा, आजची जी गोष्ट आहे ना, स्टोरीज, हेअर आर द स्टोरीज. Forget the mistake, remember the lesson is the title of today's story. One, no, not like this. Another one. Four monks, this that, no. एक दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. बघा, From good to great is the title of today's story. Holding and continuing with our job itself indicate that we are good in terms of our skills and competencies. Isn't it enough? And not at all. In order to retain and progress in our career, we need to be excellent in our day-to-day functioning. How do you get the label of greatness? It is tough, agonizing route which one has to travel before reaching the place called greatness. ठीक आहे. तर मग काय माहिती आहे का, आपण फक्त आपली जॉब मिळाली आपल्याला, हे करत आहात, दररोजचा अभ्यास करत आहात, दररोज क्लासला येता, ओके, इतकंच बोलून तुम्हाला इंग्रजी बोलता येणार का? तर दुःखाची गोष्ट आहे, पण नाही, इतकंच करून येत नसते, अवघड आहे ही गोष्ट, ओके. मग काय करायचं सर, आम्ही दररोज तर क्लास करत आहात ना, तरी तुम्ही म्हणायला मिळत नाही म्हणून. तर मिळते, मी म्हणणार गेलो मिळणार नाही, पण काय असते याच्यासाठी तुम्हाला अजून वेगवेगळ्या दुसऱ्या गोष्टी कराव्या लागतात. स्टेईंग ऑन पर्पज. When you wake up in the morning each day, draw a mental picture as to how you can draw an artistic picture of growing through the day rather than getting through the day. ठीक आहे. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही सकाळी उठाल ना, तेव्हा पूर्ण दिवसभर काय कराल याचा प्लॅन करा. मी आज हे वाचणार, याच्यानंतर इतक्या वेळेस प्रॅक्टिस करणार, एक पेज घेत जा तुम्ही दररोज, ठीक आहे. त्याच्यावर मग प्लॅनिंग करायची, मी आज इतक्या वाक्याची प्रॅक्टिस करणार, इतके शब्द पाठ करणार, हे होमवर्क करणार मी. आणि नंतर मग दिवसभरातून आता जगायलो गडे दिवस असं म्हणायचं नाही, आपण प्लॅन करायचा आणि ह्या गोष्टी कंप्लीट करत राहायच्या. तुम्ही फ्युचर सांगायचं, मी हे गोष्टी करणारच म्हणून, आणि तशी गोष्ट होणार. मग तसं केल्यानंतर मग काय होणार माहिती आहे काय, तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस होऊन जाणार की कसा बदल करायचा आणि कोणत्या प्रकारे आहे ना, जास्तीत जास्त आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला कळणार. म्हणून तुमचा पर्पज काय, हेतू काय आहे ते पहिले लिहून घ्या पेजेसवर. Believe in yourself in an attitude. What you believe is what you get. You have to believe that you could handle the project which has been assigned by your boss. Okay, it is a deep-seated belief of your abilities, inner resources, talents and skills to create the desired results which you are aiming for. म्हणजे काय, विश्वास ठेवा स्वतःवर की मी हा करू शकतो. आता मी इंग्रजी बोलतो, मी इतक्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो, आपल्या बॅचमध्ये 60-60, 70-70 विद्यार्थी असतात. या सर्व विद्यार्थ्यांना मी शिकवत असतो, म्हणजे मला माहीत असेल ना काय ना काय. तर मग विश्वास आहे ना माझ्यावर विश्वास ठेवा. आणि स्वतःवर पण विश्वास ठेवा की सर जे मला मला क्वेश्चन्स देत असतात गडे, ते बरोबर आहेत. सर जे मला वाक्य देतात ते बरोबर आहेत, ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत. मग त्या वाक्याचा यूज करायला लागा. स्वतःवर विश्वास ठेवा की हे वाक्य बरोबर आहेत आणि मी याचा अभ्यास करणार, असं स्वतःला सांगायचं आणि डायरेक्ट वाक्य बनवायला लागायचे. What you know you should know well. You need to be master in your subject, and in order to get this title you need to put in around 10,000 hours, and in order to get this title, okay, 10,000 hours of hard focus single minded effort, this alone will pave the road of greatness. म्हणजे काय, तर हे म्हणत आहे तुम्हाला हे म्हणत आहे एकूण 10,000 तास तुम्हाला लावा लागतील. मी काय म्हणतो,
दररोज 2 तास द्या इंग्रजीला, क्लासवरचा 1 तास आणि सेपरेट 1 तास अभ्यासाला. पण त्या एका तासात कुठंच जायचं नाही. जेव्हा तुम्ही 1 तास देता तेव्हा म्हणायचं नाही, चला 5 मिनिट झाले, 2 मिनिट मी यूट्यूब बघतो, 5 मिनिट झाले, 2 मिनिट बाहेर फिरतो, 5 मिनिट झाले, 2 मिनिट जेवण करतो, 5 मिनिट झाले, 2 मिनिट फिरतो, 5 मिनिट झाले, 2 मिनिट मित्राला भेटतो. असं म्हणायचं नाही. 1 तास बसले की पूर्ण वेळ तिथंच बसायचं. जे काम आहे ते करूनच तिथून उठायचं. असं जर तुम्ही पूर्ण आपला कोर्स केला, आता जो उरलेला आहे तेवढ्याही कोर्सवर केला, तर मी जे सांगतो ते तुम्हाला करेक्ट कळून येणार. ठीक आहे. टेक ॲक्शन. We want world success and want our names to be in the hall of fame. How many of us takes those massive concentrated actions to get the results we are aiming for? Good and noble intentions are fine, but it is not enough. We need to take the road which leads you to the destination you are looking for. म्हणजे काय? ॲक्शन घ्यायची, क्रिया करायची. लई जण म्हणतात, सर मला इंग्रजी बोलायची आहे, सर मी हे करणार, मी व्हिडिओ तयार करणार, सर मी असा अभ्यास करणार, मी इतके वाक्य लिहिणार, हे करणार आहे, 5,000 वाक्य लिहिणार आहे, 10,000 वाक्य लिहिणार आहे, असं सांगतात. पण तसं म्हणण्याच्या नावाचं काय करायचं? हां, मी हे करतो म्हणायचं आणि डायरेक्ट बसायचं, लिहायला लागायचं. तुम्ही तिथं 1 वाक्य लिहो, 10 वाक्य लिहो, 100 वाक्य लिहो की पूर्ण 10,000 वाक्य लिहो. पण बसायचं आणि लिहायला सुरुवात करायची. 1 अक्षर लिहिल्या तरी चालते, पण सुरुवात करा. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा तुमचं मन सांगते की अरे हां, आता सुरुवात केली आहे, आपण अजून जास्त करूत म्हणून. ठीक आहे. मग या प्रकारे असे जे रूल्स असतात हे प्रत्येक या गोष्टीमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. इम्प्रूव्ह द प्रोसेस, यू विल गेट द रिझल्ट. म्हणजे की जे तुमची प्रोसेस आहे त्याला हळूहळू इम्प्रूव्ह करायचं. दररोज जे अभ्यास करता, दररोज बघायचं कशा प्रकारे आपला अभ्यास आहे, याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट मी करू शकतो. सरांना विचारायचं, मी इथं आहे तुमच्याकडे. नाहीतर जर हे नसतं तर पुस्तकातून वाचून तुम्ही कसाही अभ्यासच केला असता. मी कसं काय आहे, तुम्हाला जे प्रश्न पडतात त्याचे उत्तर देण्यासाठी. ओके. मग इतकं बोलतो आणि आजचा क्लास थांबवतो. क्वेश्चन टॅगवर तुम्हाला अजून प्रश्न आहेत मला माहित आहे, कारण पुस्तक वाचेल की प्रश्न येणारच आहेत. मग प्रश्न आल्यावर मला विचारा. आपण रविवार एक सेमिनार घेऊ, त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये सांगतो मी तुम्हाला. आज कसं मला फक्त दाखवायचं होतं क्वेश्चन टॅग काय असतो बाबा म्हणून. आणि खूप जणांना टेन्स हे ते बाकीचे टॉपिक माहीत नाहीत, त्याच्यामुळे कन्फ्युजन होईल, यामुळे मी थांबलो. ओके. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपण सेमिनार घेऊतच रविवारी. ठीक आहे. मग मला सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि उद्यापासून आपले क्लासेस कंटिन्यू राहणार. जो सिलेबस सुरू आहे तो सिलेबस सुरू राहणार. कालच्या नोट्स ज्या होत्या त्या वाचून घ्या, म्हणजे की मी उद्या काय सोडवणार ते तुम्हाला एकदा कळून जाईल. ओके. सो वन्स अगेन थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. बाय. हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस नाईट. थँक यू.